नमस्कार गाईज, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज, आजचा विषय असा आहे की आपण उद्या निघतोय चेन्नईसाठी. आणि विषय असा आहे की आपली जो टीम आहे मुंबई युनिव्हर्सिटीची ती नॅशनलसाठी सिलेक्ट झाले. तर नॅशनल्समध्ये आम्ही ब्लेझर घालतो, तर त्याखाली घालायला आम्हाला बुटं हवी आहेत. तर तीच बुटं घ्यायला चालू आहे आम्ही. आणि नॅशनल्सला चालू आहे तर थोडा खर्च केलाच पाहिजे. तर 2-3 टी शर्ट घेऊ. तुला काय घ्यायचं आहे? फॉर्मल पॅन्ट. ॲक्सेंट का बदलला आता? लायकीत बोल. फॉर्मल पॅन्ट. त्याला फॉर्मल पॅन्ट घ्यायचे ब्लेझर खाली घालायला. शंतनू, तुला काय घ्यायचं? जे मिळेल ते घेऊ. मी पण तेच करणार आहे. सध्या तरी प्रायोरिटी मी माझ्या बुटांना देतो आहे. बुटं घेऊ आणि मग जे आवडेल ते घेऊ. तर आता आम्ही FSमध्ये चाललो आहे. FSमध्ये शूज घेऊ आणि मग शूज घेऊन कोल्हापूरला जाऊ. कोल्हापूरमध्ये कपडे घेऊ आणि त्यांना आम्हाला अगेन रिटर्न यायचं आहे क्लब हाऊसमध्ये. तिथे ब्लेझर घ्यायचं आहे. मग ब्लेझर घेऊन परत घरी जायचं आहे. मग घरी जाऊन सुटकेस पॅक करायचे. मग मग अरे यार, मग सुटकेस पॅक करून दुसऱ्या दिवशी क्लब हाऊसमध्ये यायचे. झालं ना सॉक्स? हे काय ते नवीन मला कळत नाही. ते थैली टाकायची. छोटा और आहे, बडा लागेल थोडा. तर मी 2 शूजमध्ये कन्फ्यूज आहे. एक चेल्सी बूटचे मॅटवाले आणि एक शायनीवाले ते वाले. बघूयात कुठले घेतोय. टाईट आहेत का रे? काय टाईट आहेत का? हे कम्फर्टेबल आहे, ते थोडे टाईट आहेत. ये क्या है, लेदर है ये तो अभी लूज होगा. आहे की दुकान पे लो? 500 रुपये में ये नहीं आएगा भाई. आएगा, कर दो. अरे 2 दिन पहले आप बोले आप भावताल करोगे. करो, सही है. 500 रुपये में नहीं आएगा. नहीं करे 500. कितने में आएगा लास्ट? क्या लेने का कितना रहेगा आप बताओ. 500 फाइनल है हमारा, हो गया. उसके ऊपर आएगा तो देगा, नहीं आएगा तो चले जाना. कितना रहेगा? चलो, ठीक है. अच्छा, हमारा लास्ट 600 चलो. फाइनल कितना रहेगा? 600. हाँ, 800 देंगे. नहीं फिर कितना देंगे फाइनल? 600 बड़ा है. नहीं ज़्यादा. 700 रुपये तो बोलो मत. नहीं 600 सही है. 650. अरे 650 नहीं 600. 500ला ऐकला असता रे. हे वाले फायनल गेलेत. आहे बार्गेनिंग स्किल आहेत आपल्यामध्ये, पण आपल्या मम्मीने शिकवलेले. 1800. 1400 में आला. 1400. मग 1400. मग मी 500 बोललो. मी 700 करून आलो. इटालियन है, इटालियन. पण लगेच झाला रे. 500ला पण झाला असता तो. 550 पर्यंत झाला असता 100%. जाऊ दे. ये भी अच्छा रहेगा भाई. उसमें क्या फिर से बोलो ना भाई. इसके मुंह पे फिर से बोलो. मेरे को अच्छा लगा. बोलो. 400 रुपये मेरे भाई. कुछ नहीं बोलने का. आगे कुछ बोलने का नहीं. मैंने बोल भावतार करायला गेला शुभम आणि मला एक ही रेट है 400. उसके आगे नीचे कुछ नहीं होगा. तोंडच वर गेलं. शुभम मारा मायनस. म्हणून बोलतो, कुठे जाशील मला घेऊन जात जा. मी तोपर्यंत पुढे चप्पल बघतो. चप्पल पण गेली आपली. 1 मिनिट भाई. मला एक बूट घ्यायला 5 मिनिटं लागलेत. ह्याला तासभर लागते. काय शुभम, तू नंतर कसं तो दिसत नाही गेले. अरे ब्राईटनेस भाई लाईट लागत होत. फरक बघा. फरक दे का फरक. शुभम आता तू बघ. हमारा शकल बुरा है तो क्या हुआ, फोटो में तो अच्छा दिखता हूँ ना. फरक का रे? काय एवढी नाटकी करतोयस तू? पैदा झालास तेव्हा आई बाबाने केली का नाटक? नाही रे. शुभम कसं झाला माहितीये का? कसा झाला? त्याचे आई बाबा एकांकिका करत होते. हो. दोघं लीड होते ते एकांकिकामध्ये. मध्ये स्किट झाली का? मध्ये ब्लॅकआउट झाला अच्छा. आणि त्या ब्लॅकआउट मध्ये स्किट झाली ती ही. परफेक्ट आहे रे. काम. एक साइज छोटी है. दे दो इसका. मुंह पे मारो इसके. एक साइज छोटी. ए यार शुभम यार. काय बोलला? हे घेतलंय, लगेच घातला. मस्त थंड वाटतंय. विषय असा झाला की भाई 1.5 तास एक बुट बघतोय. तर शांतूने बोललं सॉरी बोलला. तर बोलतो कुछ नाही भाई, वो परेशान कर रहे. क्यों परेशान कर रहे? कुदवलं. एकदा विचार, त्यांचं रमजान आहे. 1.5 तास तो बुट बघतोय. एक 8 नंबर मोठं होतं तर 7 नंबर छोटं होतंय. मी त्या 1.5 तासात एक शू आणि एक हे टी शर्ट घेतलंय. हा एक नंबर कम्फर्टेबल.
लाज वाटली पाहिजे तुला, लाज. कम्फर्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. मैम आई डोंट नो कि डबल सवारी लगी है. आई नीड न्यूज बट आई डोंट नो. मला सांग, 8 नंबरची तू बुटं घेतली, ती मोठी होतं. 7 नंबरची तू घेतलीस, ती छोटी होतं. मग तुझी काय 7.5 साईज आहे? आहेच असा. ये देखो अंकल का दुकान, अंकल का चेहरा देखो. वो अलग ही लेवल का बंदा था. बहुत बढ़िया आदमी है. अंकल ने हम लोग को अंकल के दुकान से हम लोग ने 2 जूते दिए. भाव नहीं बताएंगे, अंकल का नुकसान होगा. तो ये दुकान पे आना, विजिट करना और जूता लेना है की नाही? सही आहे ना? तर गाईज आपलं FS चं काम झालेलं आहे. FS मधून दोघांनी शूज घेतले. सुरू ठेव, झालं. सुरू ठेव. ये देखो सेम पैटर्न है. कितने का है भाई ये मैंने 300 में लिया है. 350. 350 में लिया है. अरे 250. ठीक आहे, आता जाऊ दे. अरे खुद को पण काय तुम्हीच सांगाय बघा, मी स्वतःला सॅटिस्फाय करतो, हे होऊ शकतं, बट होऊ शकतं. त्यापेक्षा हे खूप जास्त सुंदर अरे आहे. ते वाटतं स्वतः. आणि मी सॅटिस्फाय माझा संपला same विषय. तू गप. तू कितीला घेतलंयस त्याला दाखव. मी माझं काम अर्धा तासात शॉर्ट झालंय, 15-20 मिनिटांमध्ये. आणि आपला FS 2 तास लावले. अख्खा FS मग तो विकणार आहे तो त्याची आई त्याच्यानंतर मग कमी भाव करायला गेला पण दुसरं दुकान. अरे आम्ही भांडत होतो. मग फायनली जाऊन त्याने शूज पहिल्या दुकानात जिकडे होतं ना तिकडनं घेतलं. हा, हे सांगायला विसरलो. म्हणजे मी जिथून शूज घेतले ना, तिथे आधी आम्ही गेलो होतो, तिथे त्याला आवडलं नाही. मग मी पुढच्या दुकानात गेलो, तिकडे त्याला कुदवलं, म्हणजे 1.5 तास कुदवलं. भाई दमला, बोलतो परेशान कर रही आहे. मग आम्ही परत जुन्या आधीच्या शॉपमध्ये गेलो, तर तिथे त्याला बूट आवडले, तिथे त्यांनी घेतलीत. आणि काय मग तर आता आमची FSची शॉपिंग झाली. मी शूज घेतले आणि शूज घेतले. एक स्लीपर पण घेतले, मी दिसत नाही आहे पण घेतले मी स्लीपर्स. आणि एक याला काय बोलतात रे, काहीतरी बोलूया. कोरियन काहीतरी बोललं, कोरियन काहीतरी आहे. घेतलेत आम्ही. फॅमिली ब्लॉग आहे माझा, असं नको बोलू. सॉरी, कट. तर आम्ही डॉटेड टी शर्ट्स घेतलेत. या डॉटेड टी शर्ट्स घेतलेत आणि याने फॉर्मल पॅन्ट्स घेतले. तर आता आम्ही चालू टॅक्सीमध्ये कोलाबामध्ये, कारण की कोलाबामध्ये आम्हाला टी शर्ट घ्यायचे 250 वाले. लेट्स सी. चला मग ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. थोडा आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट जातं काय. जिंदगीमध्ये मित्र करा, पण अशी मित्र नका करू. अरे मी तर नवीन आहे तू. दाखव, तोंड दाखव तुझं. म्हणजे एखाद्याच्या एखाद्याच्या लाईफ मध्ये लागले तर मित्र कशी पाहिजेत की ठीक आहे बाबा, होईल बूस्ट करणारी. एक मिनिट मला बोलू दे. एक मिनिट मस्त आहे. बूस्ट करणारी, मोटिवेट करणारी. शंतनू थवली, मी त्या दिवशी मस्त हसतो, एन्जॉय करतोय. थवली बोलतोय मजा नाही येत रे, तू डिप्रेशन मध्ये चांगला वाटतो. हे काय आहे म्हणजे, एक काम कर, एखादं डुंगण आहे ना माझं, ते तू घेऊन जा आणि जेवढी मारायची तेवढीच जी मार, फक्त मला हकताना अल्सर होईल. मैं गाली नहीं दे सकता, फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं. आणि मी किती जरी सिरियस व्हायचा प्रयत्न केलो की नका या विषयावर बोलू, तर हे असे तोंड बनवतात की मला वाईट वाटतं. फुटतो, मी हसतो आणि मी विसरून जातो. पण एक गोष्ट चांगली आहे की गेल्या 21 वर्षात माझा एकही मित्र नव्हता, बट या 2025 मध्ये मी बरेच चांगले मित्र अरे कमावले. दुर्दैव आमचा मित्र झाला. अरे आम्ही हगलो आयुष्यात. तू पण तो बोलला की बॅग फेकली जाते. हा, दिसलेत. What a coincidence. हॉस्टेलच्या हिट झाले. लहानपणी आम्ही ही गोष्ट खूप खायचो. मटका कुल्फी. माझ्या आईला पण ही नाही. माझी आई. घे कुल्फी, घे नम्रता. थँक्यू. ही कुल्फी आम्ही लहानपणी खूप खायचो आणि खूप खतरनाक. ए चल हो चल. पैसे देते, लाडा देते, भाव असताना माझी अर्धी वेळ आहे ना शोधण्यातच जाते. हे बघा, नुकसान करते हे लड़की लोग.
मी शॉपिंग कमी आणि इकडे तिकडे शरण जास्त शोधते. शंतनू आणि शुभम तिकडे, छकोले आणि नम्रता इकडे. येस. काय केलं परत करा. बरीचशी शॉपिंग झाली आमची. आता पाय दुखायला लागले आणि भूक पण लागले. तर अंगाची पूजा झाली, आता पेट पूजा करूया थोडी. ए चला लवकर. का यायचं होतं ना ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग बघा, आजचा ब्लॉग क्रेझी आहे. आता बघू. टेन्शन विषय असा आहे की आम्हाला खूप लेट झाला आणि आम्हाला रिअलाइजच झालं नाही की आम्हाला लेट झाले. तर आता आम्ही पटकन टॅक्सी केले. 5 मिनिटावरतीच आहे चर्चगेट स्टेशन. तर आम्ही पटापटा जातो आणि सोमडीत गुंबडी होतो गपचूप रूममध्ये जाऊन. डाराडोर पंढरपूर. विषय असा आहे की क्लब हाऊसमध्ये आफ्टर 10 o'clock बाहेरून येणं अलाउड नसतं आणि 10 वाजत आणि आम्ही कोल्हापूरमध्येच आहोत. पण आम्ही मॅक्स स्पेशली मैं नहीं डरता, मौत डरती है मुझसे. त्याच्यामुळे ओरडापर्यंत जास्त नाही. ऑब्विसली कारण की आम्हाला खूप शिव्या घालतील सर. कारण की आमची जबाबदारी आहे आणि आम्हाला लक्षातच नाही आला. आम्हाला असं वाटलं की ठीक आहे मुलंच आहेत. नंतर बघतो तर मुली आहेत आमच्यासोबत. तसे आम्ही 5 जण पण आम्ही 6 जण. मर्दाना बायका आहेत सगळ्या. ही तर बघ. चला, होपफुली तुम्हाला हा ब्लॉग आवडला. होपफुली तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाकी येस फॉलो फॉलो नका करू. सॉरी नो इंस्टाग्राम. सॉरी इट इज युट्यूब. नका करू. ऍक्टिंग करा. सबस्क्राईब करा. सबर सबस्क्राईब आणि शो सम लव. कमेंट करा. असा करायचे ते करा बाबा. की आता वाजलेत रात्रीचे 12:30 आणि मी विचार केला होता की मी इथे झोपेल आणि सकाळी लवकर घरी जाईल, सूटकेस पॅक करेल आणि आरामात 4-4:30 वाजेपर्यंत येईल. पण सीन असा आहे की आपली जी ट्रेन आहे ती कुर्लावरून आहे. तर आपल्याला इथून 3:30 वाजता निघायचं आहे आणि उद्या आहे मेगा ब्लॉक. तर मग उद्या खूप सीन होती. सो बेटर मी विचार केला की आत्ताच निघतो. 12:40ची शेवटची ट्रेन आहे, ती पकडतो. म्हणजे मला पोचता 2-3 वाजतील. मग मला पॅकिंग करायची आणि मग सकाळी 10च्या आधी ट्रेन पकडायचे खारघरवरून. म्हणजे माझ्या झोपेचे होणार आहे. तर चला पटापटा ट्रेन पकडूयात. है ना, मी बस दमलो, माझी जिरली. आता निरोप कन्फर्म. गुड नाईट. आता रात्रीचे 3 वाजलेत आणि रोज बिचारा वॉचमॅन काकांना माझ्यामुळे उठावं लागतं गेट खोलण्यासाठी. हाँ कल भी आया था. चलो गुड नाईट. सॉरी. काकांना माझ्यामुळे रोज उठावं लागतं गेट उघडण्यासाठी. आता काय करू, आपला शेड्यूलच असा असतो की घरी येता येता 12:30, 1, 2 हाच टाइम होता ऑलमोस्ट. सीन झाला गाईस. मी सकाळी स्कूटी घेऊन गेलो होतो आणि स्कूटी खारघर स्टेशनवरती आणि मी रॅपिडो करून घरी आलो तर मम्मी बोलते स्कूटी कुठे. मेरे तो एल लग गए